नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जेजुरीला जाणार आहोत, जे की पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि आमचंही। तयारी झालेली आहे, सगळेजण निघालो आहे आम्ही। माही पाणी पिते, नाना काय वाट बघतेत वाटतंय। आम्ही निघालो आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पूर्ण आमची तयारी झालेली आहे आणि सगळं सामान आता गाडीत टाकून पटापटाक गाडीत बसून आता आम्ही निघतो। तसं तर मला गाडी ड्राईव्ह करण्यात खूप मजा येते, पण व्हिडिओ बनवण्यासाठी आता म्हणलं गोकुळ सर करो सुरू। गाडी CNGवर आणली आणि पटकन म्हणलं CNG भरून घ्यावा। खूप लांब जायचं नाही, पुण्यापासून अवघ्या 40 किलोमीटरच्या अंतरावरच आहे हे जेजुरी। तरी पण म्हणलं गॅस फुल करून घ्यावा आणि निघावं। खूप दिवसानंतर अशी ही फॅमिलीची ट्रिप होत होती, खूप मज्जा येणार होती। आणि गेल्या वर्षी पण बड्डेच्या वेळी सगळे आलते, जाता चाल नाही, म्हणलं आता जाऊयात। अशा प्रकारे गॅस भरला, आम्ही गाडीत बसलो आणि म्हणलं मस्त अशी प्रवासाची मजा घेऊया। You're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay. Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you. थोडासा प्रवास झाला की लगेच काहीतरी खावं वाटतं। पाऊस पडत होता, चला म्हणलं वडापाव घेऊयात। लोक खूप प्रॉपर येतात बरं का बाहेर फिरायला, खायला प्यायला मस्त सोबत घेऊन व्यवस्थित। वडापाव घेण्यासाठी नाना आधीच पुढे गेले होते, म्हणलं चला आपण पण जाऊया, थोडंफार काहीतरी शूट करूया। ह्या हेतून मी निघालो। थोडीशी बाहुली पडली, झटकून थोडीशी मी आतमध्ये टाकली, दरवाजा बंद केला पटकन आणि निघालो। म्हणलं आपण थोडंसं कढईचं शूट घेऊयात, खूप दिवस झालं होतं, लास्ट टाइम केरळमध्येच घेतलं होतं। रिमझिम पाऊस पडत होता आणि त्यात वडापाव म्हणजे एकदम बेस्ट कार्यक्रम। गोड मध्ये काय नाही का बे, गोडच आहे। काका वडापाव बांधत होते, नाना एकदम टक लावून बघत होते। पटकन बांधून घेतलं आणि आम्ही निघालो। आता इथं थांबून खाण्यात मजा होती, पण ते काय करता आलं नाही, पुढे पण आम्हाला जायचं आहे। त्यामुळे आम्ही वडापावचे पार्सल घेऊन गाडीकडे निघालो। प्रवास थोडासाच राहिला होता, गाडीत बसलो, म्हणलं चालत चालत वडापाव खाऊयात। सर्वजण वडापाव खाऊ लागलो, गप्पा मारत मारत। प्रवास थोडासाच राहिला आता, एक 20-25 मिनिटाचा राहिला होता। अगदी आम्ही जेजुरीच्या जवळ आलो होतो। वडापावला टेस्ट मात्र एक नंबर होती, थांबल्याचं चीज झालं आणि आम्ही गाडी मूर्ती केली, म्हणजे पुढे चालू लागली आणि आम्ही जेजुरीच्या आसपास पोचलो, अलीकडल्या भागात। अलीकडचा रस्ता बंद होता, थोडंसं कच्च्या रस्त्यातनं आम्ही मुख्य दरवाजाकडे निघालो। इथे 60 रुपये एंट्री फी घेतली त्यांनी 4 व्हीलरसाठी आणि आम्ही आतमध्ये गेलो। एका ठिकाणी आम्ही गाडी लावली त्याच काकांकडे, ज्यांनी आमच्याकडनं पार्किंगचे 50 रुपये घेतले
फक्त एवढेच म्हणले की पूजेचं साहित्य मात्र माझ्याकडनं घ्या. आम्ही पूजेचं साहित्य त्यांच्याकडूनच घेतलं. उधळण्यासाठी भंडारा आणि नारळ आम्ही घेतला. भंडाऱ्याची एक छोटीशी पिशवी घेतली आणि आम्ही मुख्य दरवाजाकडे जाऊ लागलो. पहिल्यांदा आम्ही मुख्य दरवाजाच्या समोर असणाऱ्या नंदीचं दर्शन केलं. रुबे केस सारखं थोडं लावून घे. चल जा की बाहेर दुसऱ्यांची. नंदीचं दर्शन करून आम्ही 9 लाख पायरी चढायला सुरुवात केली. आता ॲक्च्युली तिथं 9 लाख पायरी म्हणजे त्याचा पूर्णपणे मिनिंग मला माहीत नाही. 9 लाख पायरी का 9 लाख दगड, ते ज्यांना माहीत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगतील. आणि आम्ही चालायला सुरुवात केली. सगळीकडून कानावर येळकोट येळकोट जे मल्हारचा गजर जर कानावर येत असेल तर ह्या पायऱ्या काय खूप मोठी गोष्ट नसणार आहे. सर्वजण त्या नादात त्या धुंदीत अगदी इझिली वर जाऊ शकतात. खंडोबाला शिव, भैरव आणि सूर्य या तिघांचं एकत्रित स्वरूप असं मानलं जातं. म्हणूनच खंडोबाच्या यात्रेला किंवा दर्शनाला जगभरातून देशभरातून भाविक येत असतात. आज शनिवार होता तरी पण काय एवढी गर्दी नव्हती. या ठिकाणी रविवारी खूप गर्दी असते आणि त्याबरोबरच दसऱ्याला आणि सोमवती अमावस्याला खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी येतात देशभरातून जगभरातून. त्यामुळं खूप सारी गर्दी या ठिकाणी होते. आम्ही आता वरच्या दरवाजापर्यंत पोहोचत आलो होतो. सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, सगळ्यांचा हावभाव चेक केलं. कोणी थकल्यासारखं वाटत नव्हतं. जिजाला भूक लागली होती, तिच्यासाठी थोडीशी काकडी घेतली. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या अगोदर काही लोक इथं डायव्हर्ट करून एक बेसिक पूजा अर्चा करून काही दक्षिणा ठेवून जाण्यासाठी आपल्याला आग्रह करतात. पण ती गोष्ट टाळायची का नाही टाळायची ते तुमच्या हातात आहे. नाना सोबत असलं की
पिलीला घेणं, जिजाला घेणं या गोष्टीचं जास्त टेन्शन नसतं. त्यांच्याकडे एकदा सोपवून दिलं की ते हँडल करतात. सगळ्या पायऱ्या चढून आता आम्ही एकदाशी मंदिरात पोचलो, जे मुख्य गाभाऱ्याच्या समोर. रुबी आणि पल्लवी अजून यायच्या होत्या, तोपर्यंत मी काही शॉर्ट्स घेऊन ठेवले. माहीला मज्जा येत होती, काहीतरी खात होती. नाना इकडे तिकडे बघतायत. ते पण ह्या ठिकाणी दुसऱ्यांदा आलते, मी पण दुसऱ्यांदा चालतो. लग्न झाल्यावर एकदा आलतो आणि आता गर्दी पाहून आम्ही बारीनं दर्शन घ्यायचं का नाही याचा विचार करत होतो. या दोघी आल्या आणि आम्ही म्हणलं चला आधी एक मंदिराला फेरी मारूयात आणि गर्दीचा अंदाज घेऊन जे काय ते ठरते ते पाहूयात. ठरल्याप्रमाणे गोकुळ सरांनी आईकडच्या पिशवीतला भंडारा घेतला आणि सरांना येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळायचा होता. माहीला आणि जिजाला खूप मज्जा येत होती. सगळीकडे भंडारा, खालीही भंडारा, सगळं पिवळं पिवळं. नवीन काहीतरी त्यांना पाहायला मिळालं होतं आज. थोडी फोटोग्राफी केली, फॅमिली फोटोज घेतले आणि आम्ही पुढे चाललो. पाऊस यायला लागला. मी थोडंसं मंदिराच्या त्या खिडकीतून पाहिलं, पण पाऊस बऱ्यापैकी यायला लागला होता. आम्ही डिस्कशन केलं थोडंसं की दर्शन करायचं का आतमध्ये जाऊन. फायनली आमचा ठरलं आणि आम्ही रांगेला लागलो. तसं पाहिलं तर लेवल 1 आणि 2 मध्ये एवढे काही लोक्स नव्हते, त्यामुळे पटपट आम्ही ते कव्हर करत होतो. पण पाऊस थोडासा वाढत गेला आणि आमची आपदा वाढली. जास्त नाही, पण थोडं थोडं भिजू लागलो एका बाजूने. अजून एक लेअर कंप्लीट केली की आम्ही आतमध्ये जाणार होतो. रांगेमध्ये चालता बोलता काही भक्त छान अशी गाणी म्हणत होते, खंडोबाची, इतर सगळ्या देवांची. खरंच एक माहोल तयार झाला होता आणि सगळीकडे आनंदमय वातावरण पसरले होतं. वाइब्स येत होत्या. आता शेवटची लाईन राहिली होती आणि आम्ही मुख्य मंदिराकडे जात होतो. खूप मज्जा आली. जसं वाटलं तेवढा टाईम नाही गेला. लवकरच आम्ही मुख्य मंदिराकडे पोचलो. आता एवढ्या चांगल्या ठिकाणी आले तर एखादं गाणं होऊन जायला पाहिजे ना, म्हणूनच मी रुबीला इन्सिस्ट केलं. रुबीनं गाणं म्हणून एक माहोल तयार केला होता. खूप भारी म्हणली होती. आतमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफी काय अलाउड नाही, त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबणार आहे. आम्ही आता मल्हारी मार्तंड यांचे दर्शन घेऊन बाहेर येणार. दर्शन झालं, बाहेर पडलो. पावसामुळे थोडीशी किचकिच झाली होती बाहेर. पल्लवी आणि रुबी अजून बाहेर यायच्या होत्या. माझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय जसं की त्या दोघे हरवल्यातच.
त्या दोघे येईपर्यंत मी थोडासा हा कार्यक्रम पाहिला. काय करतेत बघावं म्हणलं. ओल्या हळदीमध्ये माही थोडंसं लाजत गाजत चालत होती. पण एकदा का तिचे पाय भरले मग दन दन चालायला लागली. गोकुळ सर म्हणतायत की एक फॅमिली फोटो घेऊयात. या मंदिराच्या समोर एक फॅमिली फोटो घेण्याचं ठरवलं. आम्ही सगळे एकत्र आलो. भंडारराव दळला गोकुळ सरांनी. मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि आम्ही येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हणून निघालो. पायऱ्यावरनं आता उताराने जाताना काही एवढा त्रास होणार नव्हता. आम्ही लवकरात लवकर जाणार होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन अशाच एका व्लॉगमध्ये. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट.